शेतकरी बंधूंनो, नत्र स्फुरत पालाश ही मुख्य अन्नद्रव्य आपण आपल्या शेती पिकामध्ये कोणत्याही पिकाचं नियोजन करत असाल तर हमखास वापरतो. या अन्नद्रव्यामुळे आपलं उत्पादन वाढतं ही गोष्ट आपल्याला उत्पादन घेत असताना जाणवते. त्याचसोबत जेव्हा आपण खताचा वापर करतो किंवा कोणतेही अन्न घटक आपण जमिनीत टाकतो किंवा फवारणीतून देतो, तर त्याचे आपल्याला परिणाम दृश्य स्वरूपात सुद्धा दिसतात. आणि खास करून नत्र सारखं जे खत आहे, तर त्याचे आपल्याला दृश्य स्वरूपात परिणाम दिसतात. पण मित्रांनो, नत्र स्फुरत पालाश इतकंच महत्वाचं किंवा त्याच्या खालोखाल असणारं महत्वाचं अन्न घटक जे पिकाला आवश्यक असतात, ते म्हणजे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर. सल्फरचा उपयोग बरेचसे शेतकरी करत असतात. मॅग्नेशियमचा उपयोग केल्यानंतर पिकाला काळोख येते, हेही बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अनुभव असतो. परंतु कॅल्शियमच्या उपयोगाने नेमके काय फायदे होतात, हे बहुतांशी शेतकऱ्यांना डोळ्यांनी दिसत नाही किंवा ते जाणवत नाही. आणि न जाणवल्यामुळे कदाचित त्याच्यावर खर्च करण्याचं आपलं जे काही मानसिकता आहे ती थोडीशी कमी असते. आणि मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या दुय्यम अन्न घटकांचं महत्व, यांचा उपयोग आणि यांचा पिकाला किंवा शेतीला होणारा फायदा हे समजून देण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासोबत आहेत अतुल टेमगिरे. नमस्कार मित्रांनो, मी तेजस कोल्हे आपलं स्वागत करतो ॲग्रोस्टारच्या या युट्यूब चॅनलमध्ये. अजूनही आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, ज्यामध्ये आपल्याला गेल्या व्हिडिओमध्ये जसं नत्र स्फुरत पालाश विषयी माहिती मिळाली होती, तशीच आणि त्याहून सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर या घटकाची मिळणार आहे. तर अतुल सरांना पहिला प्रश्न आहे की पहिलं तर महत्व या अन्न घटकांचं काय पिकांच्या किंवा शेतीच्या उत्पादनामध्ये, त्याविषयी आपण सांगावं. तेजस सर, जसं तुम्ही सुरुवात जी केली की जे आपण मुख्य जे अन्नद्रव्य आहे नत्र, स्फुरद आणि पालाश याविषयी बरीचशी चर्चा ऐकलेली असेल किंवा बरेचसे शेतकरी याचा वापर आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये करत असतात. परंतु जे दुय्यम अन्नद्रव्य आहे जसं की कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ह्या दुय्यम अन्नद्रव्याचा देखील तितकंच म्हणजे पिकाच्या उत्पादनामध्ये महत्व आहे, हो. जे आपलं नत्र, स्फुरद, पालाशचं आहे. हो. तर आता आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे दुय्यम अन्नद्रव्य आहे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याचं जसं तुम्ही म्हटले की याचा रोल काय आहे, म्हणजे बरोबर. पिकामध्ये हे अन्नद्रव्य काय काम करतात ते थोडक्यात आपण जाणून घेऊया. जसं की पहिलं जे अन्नद्रव्य आहे कॅल्शियम. तर शेतकरी बंधूंनो, कॅल्शियम हे जे अन्नद्रव्य आहे ते पिकासाठी किती महत्वाचं आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. शेतकरी बंधूंनो, कोणताही सजीव असेल ते पेशींनी बनलेलं असतं. हो. आणि पेशी जर चांगल्या असतील तर ते सजीवाची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे होत असते. तसंच पिकामध्ये देखील विविध प्रकारच्या पेशी असतात आणि त्या पेशींच्या ज्या भित्तिका असतात त्या जर चांगल्या राहिल्या तरच त्या पेशींचं विभाजन चांगलं होतं आणि पेशींची वाढ चांगली होते. तर कॅल्शियम ते सर असं अन्नद्रव्य आहे, हो. त्या पेशी भित्तिका जी आहे ते मजबूत करण्याचं काम जे आहे हे कॅल्शियम अन्नद्रव्य करतं. तर शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपल्या पिकामध्ये हे कॅल्शियम किती महत्वाचं आहे हे जाणून घ्या. म्हणजे थोडक्यात आपल्या शेताला जसं कुंपण आहे, बरोबर. आपल्या पेशींना एक कुंपण आहे आणि त्या कुंपणाचा भाग हा कॅल्शियम आहे. म्हणून कॅल्शियमचा रोल जो आहे पिकाच्या वाढीमध्ये खूप महत्वाचा आहे. आणि ह्याच्या पाठोपाठच जसं की आपण म्हणतो की फॉस्फरसनी मुळींची वाढ चांगली होते, परंतु त्याच्यामध्ये अजून एक अन्नद्रव्य आहे की कॅल्शियम, जे आपल्या पिकाची जी मूळ वाढते, मुळावरती जे काही सफेद मूळ जे म्हणतो आपण, रूट हेअर्स म्हणतात त्याला, बरोबर. ते रूट हेअर्स वाढण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम चांगल्या प्रकारे करत असतं. म्हणून जर सुरुवातीपासून जर आपल्या जमिनीमध्ये कॅल्शियमची मात्रा जर चांगली असेल तर निश्चितच जी आपली पांढरी मुळी आहे त्याची वाढ देखील चांगल्या प्रकारे होणार आहे शेतकरी बंधूंनो. म्हणून कॅल्शियमचा रोल जो आहे तो त्याच्यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे दोन्ही बाजूनी जमिनीच्या वरची रचना देखील आहे आणि जमिनीच्या खालची जी काही मुळांची जी रचना आहे त्याच्यामध्ये देखील कॅल्शियमचा रोल तितकाच महत्वाचा आहे. तिसरा जो आपला म्हणजे कॅल्शियमचा जो रोल आहे पिकाच्या वाढीमध्ये, तो म्हणजे पिकामध्ये जो स्ट्रेस येतो ना, म्हणजे विविध प्रकारचा स्ट्रेस असतो. ड्रॉट कंडिशन, दुष्काळ पडला त्याचा स्ट्रेस असतो, पाण्याचा स्ट्रेस येत असतो, काही कीटकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो. ते प्रादुर्भाव झाल्यानंतर देखील पिकामध्ये स्ट्रेस निर्माण होत असतो. तो स्ट्रेस जो आहे तो घालवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे आपल्या पिकामध्ये जर कॅल्शियमची मात्रा जर जास्त असेल तर आपसुकच हे जे काही स्ट्रेस आपल्या पिकावरती येत असतो त्याला फाईट करण्याची किंवा त्याला ताकद जी आहे पिकामध्ये ती कॅल्शियम जे आहे ते अन्नद्रव्य देत असतं. बरोबर. दुसरं, ज्या वेळेला कोणत्याही कीटकाचा किंवा कोणत्याही रोगाचा जो अटॅक आहे जो आपल्या पिकावर होत असतो, तर पीक जे आहे त्याच्या विरुद्ध लढण्याचं जे काय आहे ताकद पिकामध्ये असते आपसूक. ती ताकद त्याला म्हणतात डिफेन्स मेकॅनिझम. ते डिफेन्स मेकॅनिझम जे आहे
ते वाढवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे जी काही रोगराई आपल्या पिकावर येणार आहे आणि पीक जे आहे ते त्याला जे फाईट करतं ना, ते फाईट करण्याची जी ताकद आहे ते कॅल्शियम जे अन्नद्रव्य आहे हे आपल्या पिकाला देत असतं शेतकरी बंधूंनो. म्हणजे किती महत्वाचं अन्नद्रव्य कॅल्शियम जे आहे ते आता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहे शेतकरी बंधूंनो. म्हणजे पिकाच्या उत्पादन वाढीसाठीच नाही तर पिकाला संरक्षण, त्यानंतर पिकाची जी काही स्वतःची रचना आहे, इम्युन immunity, सिस्टीम आपण हा, म्हणतो, इम्युन सिस्टीम, रोग रोग प्रतिकार शक्ती जे आपण तर म्हणतो, तिथं तिथं तो महत्वाचा तो वाटा. महत्वाचा वाटा जो आहे तो कॅल्शियमचा या ठिकाणी आहे. आता हे कॅल्शियम अन्नद्रव्याचा आपण जो रोल आहे तो या ठिकाणी बघितला. त्याच्याच बरोबर दुसरं जे महत्वाचं दुय्यम अन्नद्रव्य जे आहे ते मॅग्नेशियम. आणि आपण सुरुवातीचा म्हणजे जो आपण नत्र स्फुरत पालाचा जो व्हिडिओ बघितला होता शेतकरी बंधूंनो, त्याच्यामध्ये जे आपण नत्राचं कार्य बघितलं त्याच्याबरोबर म्हणजे झाडाचं जे काही अन्न तयार होतं त्या अन्न तयार करण्याच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये मॅग्नेशियम हा खूप महत्वाचा अन्नद्रव्य घटक किंवा म्हणजे रोल प्ले करतं. तर जे झाडाचं जे अन्न आहे आणि झाडामध्ये जो हिरवेपणा असतो त्याला आपण क्लोरोफिल किंवा हरितद्रव्य म्हणतो. बरोबर. त्या हरितद्रव्याचा एक भाग जो आहे तो मॅग्नेशियम अन्नद्रव्य आहे. बरोबर. म्हणजे झाडामध्ये जे काळोखी राहते ना शेतकरी बंधूंनो, ते मॅग्नेशियमच्या अन्नद्रव्यामुळे जास्त प्रमाणामध्ये राहते. म्हणून मॅग्नेशियम अन्नद्रव्य आपल्याला आपल्या झाडामध्ये सतत निरंतर असणं फार गरजेचं आहे. जेणेकरून झाडाची जी काही उत्पादन क्षमता जी आहे ती शेवटपर्यंत टिकवण्याचं काम जे आहे ते हे हरितद्रव्य किंवा झाडाचं अन्न करत असताना त्याचा एक भाग म्हणजे आपलं मॅग्नेशियम जे आहे. मॅग्नेशियम जे प्रोटीन किंवा स्टार्च जे झाडामध्ये तयार होत असतं, जसं की साखरयुक्त पदार्थ किंवा साखरयुक्त जे काही पिकं आहेत जसं की बटाटा असेल किंवा आपला ऊस असेल, मका असेल, रताळे पीक असेल, तर अशा पिकामध्ये जी काही स्टार्च जो असतो ना किंवा शुगर जे असते ना, ते शुगरचं वहनाचं काम जे आहे ते मॅग्नेशियम करत असतं. म्हणजे मॅग्नेशियम समजा झाडामध्ये शुगरची निर्मिती झाली, एका ठिकाणावरून झाडाच्या दुसऱ्या भागाकडे शुगर नेण्याचं काम किंवा स्टार्च नेण्याचं काम जे आहे ते मॅग्नेशियम खूप महत्वाचा रोल प्ले करत असतं. म्हणून शेतकरी बंधूंनो मॅग्नेशियमचा वापर जो आहे तो आपल्या पिकामध्ये निरंतर असणं गरजेचं आहे. आता याच्यामध्ये तिसरं जे अन्नद्रव्य आहे सल्फर, जे मला असं वाटतं प्रत्येक शेतकरी जसं तुम्ही सुरुवातीला म्हटले की सल्फरचा वापर प्रत्येक शेतकरी करत असतो. पण सल्फरचा रोल आपल्या पिकामध्ये काय आहे हे पण आपण थोडक्यात या ठिकाणी जाणून घेऊया. तेलवर्गीय पिकामध्ये तेलाचं जे प्रमाण आहे ते जर वाढवायचं जर असेल किंवा तेलाची मात्रा किंवा तेलाची क्वालिटी जर चांगली ठेवायची जर असेल तर त्या ठिकाणी सल्फर हे अन्नद्रव्य जे आहे ते खूप महत्वाचा रोल जो आहे तो त्या ठिकाणी म्हणजे निभावत असतो. बरोबर. जर जे तेलवर्गीय पिकं शक्यतो भुईमुग असेल, भूमिक असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, अशी जी पिकं त्या ठिकाणी जर आपण सल्फरची मात्रा सुरुवातीपासून जर दिली तर त्याच्यामध्ये तेलाचं प्रमाण जे आहे ते तुमचं म्हणजे वाढणार आहे. दुसरं म्हणजे नत्राचं कार्य आपण सुरुवातीच्या याच्यामध्ये बघितलं की नत्र काय करतं, झाडामध्ये जे प्रोटीन तयार करतं, पण प्रोटीनचा पहिला जो टप्पा आहे तो अमिनो ऍसिड्स. बरोबर. म्हणजे नत्र दिल्यानंतर अमिनो ऍसिड होतं आणि अमिनो ऍसिडचं प्रोटीन तयार होतं किंवा प्रोटीन म्हणजे झाडाची एनर्जी. सल्फर जो आहे हा तो अमिनो ऍसिड संकलन करण्याचं किंवा अमिनो ऍसिडची निर्मिती करण्याच्या प्रक्रियेमध्ये सल्फर अन्नद्रव्य जे आहे ते खूप महत्वाचा रोल प्ले करतं. म्हणजे झाडामध्ये जर आपल्याला एनर्जी किंवा ताकद निर्माण करायची जर असेल तर नत्र, मॅग्नेशियम वगैरे ह्या अन्नद्रव्याच्या सोबतीला आपल्याला सल्फर हे देणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी अॅमिनोचा वापर करतात. शेतकऱ्यांना त्याबद्दल माहिती आहे. बरोबर. पण अॅमिनो हे नैसर्गिकरित्या पिकात जर बनवायचे तर सल्फर हे सल्फर जो आहे ते अन्नद्रव्य त्या ठिकाणी काम करत असतं शेतकरी बंधूंनो. सल्फर हे एक मेव असं अन्नद्रव्य आहे जे बाकीची जी अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये आहेत ते आपल्या पिकाला उपलब्ध करण्याचं काम जे आहे ते सल्फर अन्नद्रव्य खूप चांगल्या प्रकारे करत असतं. म्हणून सल्फरचा जो पुरवठा जो आहे तो आपल्याला सुरुवातीपासून करणं या ठिकाणी गरजेचं आहे. जसं आता आपण बोललो की शेतकरी अॅमिनो ऍसिडचा उपयोग करतात आणि खास करून ज्यावेळेस पीक फुलोरा अवस्थेमध्ये येतं त्यावेळेस अॅमिनोचा वापर शेतकरी आवर्जून करतात जेणेकरून फुलांची संख्या वाढते. बरोबर. पण शेतकऱ्यांची अशी पण धारणा असते की सल्फरच्या वापराने फुलगळती पण होते. बरोबर. तर हे शेतकऱ्यांचा अनुभव योग्य आहे की यावर काय दुसरा पण पर्याय की कशा पद्धतीने सल्फरचा वापर केला तर ही फुलगळती होणार नाही? शेतकऱ्यांची बऱ्याचशा शेतकऱ्यांची ती भीती असते की मी फुलोरा अवस्थामध्ये जर सल्फरचा वापर जर केला तर फुलगळती होण्याची चान्सेस खूप वाढतात. परंतु शेतकरी बंधूंनो मी या ठिकाणी तुम्हाला क्लिअर करतो
की जर वातावरण किंवा क्लायमेट जर चांगलं जर असेल आणि त्या ठिकाणी तुम्ही सल्फरचा वापर, आता सल्फर तुम्ही 2 प्रकारे घेऊ शकता. एक तर जमिनीच्या माध्यमातून आपण सल्फरचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करतो. हं. ते सल्फर तुम्ही जमिनीच्या माध्यमातून जर दिलं, कोणतंही क्लायमेट असू दे, तुम्हाला फुलगळतीचा प्रॉब्लेम येणार नाही. बरं. परंतु जर वातावरण जर ढगाळ वातावरण असेल आणि अशा वातावरणामध्ये जर सल्फरचा वरून जर स्प्रे झाला, हो. तर थोड्याफार प्रमाणामध्ये फुलगळती जी आहे ती होऊ शकते. परंतु मार्केटमध्ये आता बरेचसे जे काही लिक्विड सल्फरचे जे हो, प्रकार हो. उपलब्ध आहेत, ते सल्फरचा जर वापर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून जर केला, तर निश्चितच फुलगळतीचं जे प्रमाण आहे ते त्या ठिकाणी कमी होणार आहे. परंतु आपल्याला गरज जर असेल, तरच आपल्याला जे काय आहे त्या फुलाच्या अवस्थेमध्ये सल्फरचा वापर आपल्याला करायचा आहे. परंतु जर तुम्ही बेसल डोसमध्ये किंवा टॉप ड्रेसिंगमध्ये सल्फर जर जमिनीच्या माध्यमातून किंवा खताच्या माध्यमातून जर दिलं, तर निश्चित वरून तुम्हाला सल्फर घेण्याची गरज त्या ठिकाणी पडणार नाही. हे झालं अन्नद्रव्य जे आपण सल्फरच्या माध्यमातून देणार आहे ते. हो. परंतु जे फंजिसाइड किंवा आपण कोळीनाशक म्हणून म्हणून जर सल्फरचा वापर करत असू आणि हो. त्यावेळेला जर फुलाची अवस्था असेल, तर त्यावेळेला थोडीशी काळजी आपल्याला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी भुरी रोगाचं नियंत्रण करण्यासाठी त्याला किंवा सुद्धा लाल कोळीच्या व्यवस्थापनासाठी सल्फरचा सल्फरचा उपयोग वापर करतात. करतात. त्यातही असा मला प्रश्न पडला की जर आपण फवारणीद्वारे सल्फर वापरलं, साधारणपणे 2 ग्रॅम 2.5 ग्रॅम प्रति लिटर आपण बरोबर. फवारणी करतो, मग त्याचा उपयोग अन्नद्रव्य म्हणून किती होतो, किंवा जे आपण चर्चा केली की त्याचं अमिनो मध्ये रूपांतर किंवा प्रोटीन मध्ये रूपांतर होण्यासाठी ते किती मदत करतं फवारणीद्वारे दिलेलं सल्फर? शेतकरी बंधूंनो, तेजस सरांनी जो प्रश्न या ठिकाणी हो. उपस्थित केला ते तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण सल्फर जे अन्नद्रव्य फवारणीच्या माध्यमातून देतो आणि सल्फर जे फंजिसाइड किंवा कोळीनाशक म्हणून वापरतो, हे दोन्ही वेगळं आहे. हो. म्हणजे जे अन्नद्रव्य म्हणून सल्फर वापरतो ते अन्नद्रव्य म्हणूनच काम करणार जे आहे. जमिनीतून जे जमिनीतून किंवा किंवा खतातून देतो. खतातून देतो ते बरं. अन्नद्रव्य म्हणून काम करणार आहे. वरून जे आपण सल्फरचा वापर जे करतो, हो. जे 80% जे आपण पुढे सल्फरचे बरेचसे पण प्रकार पाहणार आहोत, हो. परंतु जे 80% जे सल्फर आहे, जे आपण बुरशीनाशक किंवा कोळीनाशक म्हणून वापरतो, त्याचा कुठलाही उपयोग अन्नद्रव्य म्हणून होत नाही. फवारणीचं फक्त कीड कीड रोग किंवा नाही. रोग याच्या नियंत्रणासाठीच आपल्याला जो आहे ते सल्फरचा आपण जो काही वापर करतो तो त्यासाठीच होतो. तो अन्नद्रव्य म्हणून होत नाही. हे थोडक्यात म्हणजे मला या ठिकाणी क्लिअर करायचं. म्हणजे सल्फरचं प्रमाण किती आहे त्यावर पण ठरतं, आणि ते सल्फर वापरले कोणत्या पद्धतीने त्यावर पण- त्याचा उपयोग ठरतोय. फवारणीद्वारे आपलं जे प्रमाण जातं एकरी साधारण 200-250 ग्रॅम Yes, जातं, yes, yes. 1.5 आणि ते 2 हा, ग्रॅम आपण लिटरला घेत असतो फवारणीद्वारे दिलं. फवारणीतून. आणि जर ठिबकद्वारे दिलं तर कमीत कमी 3 किलो, आणि जर खताद्वारे दिलं तर 3 किलो पासून तर अगदी 10 किलो पर्यंत पण हो हो आपण हो त्या वापर ठिकाणी करत वापरू असतो. शकतो. दुसरा माझा असा प्रश्न आहे की आपण मॅग्नेशियम सल्फेट वापरतो, झिंक सल्फेट वापरतो, फेरस सल्फेट वापरतो. हे सल्फेट स्वरूपातली खतं पिकांना आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, किंवा आपण पोटॅशचा वापर करतो. तर हे सगळी खतं वापरत असताना जे काही सल्फर जातं ते पिकाला पुरेसं आहे की त्या व्यतिरिक्त पण आपल्याला काही सल्फर स्वतंत्र वापरणं गरजेचंच आहे? जे आपण सल्फर मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा आपल्याला सिंगल सुपर फॉस्फेट वापरलं त्याच्यातून मिळतं. सुद्धा हो, हो. सल्फर त्या ठिकाणी जात असतं. तर आपले पीक कोणतं आहे त्यावर. याच्यावरती ते ठरतं हो. की आपल्याला त्या ठिकाणी सल्फरचा अतिरेक वापर करायचा आहे की नाही. हो. जर आपल्याला जसं की ऊस असेल किंवा कांदा असेल हो. किंवा तेलवर्गीय पिकं असतील, ही पिकं जर आपण घेत असाल तर आपल्याला ऍडिशनल सल्फरचा जो द्यावं वापर लागेल. आहे तो आपल्याला करायचा आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपले सिरियल्स वगैरे पिकं असतील किंवा रेग्युलर गहूसारखं गहू पीक आहे, वगैरे आपण बाजरीसारखं. बाजरी वगैरे आपण जे पिकं घेत असाल हो. त्या ठिकाणी आपण जे काही सिंगल सुपर फॉस्फेट असेल किंवा इतर जे काही आपण अमोनियम सल्फेट असेल बरोबर. अशा माध्यमातून जर खतं देत असाल तर आपल्याला अतिरेक किंवा वेगळं सल्फर देण्याची गरज नाही. शेवटचा आपला अन्न घटक या 3 अन्न घटकांपैकी सल्फर होता. त्यावर आपण बरेचसे प्रश्न घेतले. परंतु आपल्यालाही पण कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर याविषयी काही मनात प्रश्न असतील, शंका असतील, तर त्या जरूर इथं आपण कमेंटच्या माध्यमातून द्या. जेणेकरून त्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी किंवा पुढील व्हिडिओमध्ये आपण प्रयत्न करू की त्याविषयी माहिती घेऊ. आपल्या मनात असणारे जे काही प्रश्न आहेत ते आपण नक्की कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पाठवत जा. अतुल सरांना दुसरा प्रश्न आहे. आता आपण जसं पाहिलं कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या अन्न घटकांचं महत्व काय, आणि सल्फर विषयी थोडक्यात अजून सविस्तर आपण पाहिलं. नत्राची कमतरता आली ओळखता येते, बऱ्यापैकी फॉस्फरसची आली ओळखता येते, पोटॅशची आली तरी ओळखता येते शेतकऱ्यांना. मग आता याच्यात सल्फर, कॅल्शियम, मॅग्नेशियम यांची कमतरता कशी ओळखायची? कशा पद्धतीने झाड आपल्याला लक्षणं दाखवतं आणि आपण ओळखू शकतो की ही या अन्न घटकाची कमतरता आहे? हा महत्वाचा मुद्दा आहे तेजस सर. आपण ह्या अन्नद्रव्याचा काय रोल आहे हो. ते बघितलं पिकामध्ये. परंतु हे अन्नद्रव्य जर आपल्या पिकामध्ये जर कमी झालं हो.
तर बरेचसे दुष्परिणाम देखील आपल्या पिकाला म्हणजे जाणवतात आणि त्याच्यामुळे जे काही आपल्या पिकाचं उत्पादन जे आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटतं. बरोबर. तर आपण हे तिन्ही वेगवेगळे जे अन्नद्रव्य आहे जसं की कॅल्शियम, हो. जर आपल्या पिकामध्ये कॅल्शियमची जर कमतरता जर भासली तर जी काही लक्षणं आहेत किंवा जो काही प्रादुर्भाव जो आहे तो आपल्या पिकामध्ये कशा प्रकारे दिसतो किंवा कशा प्रकारे जाणवतो ते आपण थोडक्यात समजून घेऊया. तेजस सर, दोन प्रकारे असतात. कॅल्शियमचं जमिनीमधलं वहन असेल हो, हो. किंवा कॅल्शियमचं झाडामधलं वहन वहन असेल. असेल. हा. ह्या दोन गोष्टी झाडाची कमतरता जी आहे ती कशी आहे ती ओळखण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आपल्या झाडामध्ये दोन पेशी असतात किंवा दोन फ्लो असतात. हो. एक झायलम असतो, एक फ्लोएम असतो. बरोबर. म्हणजे एक नलिका म्हणू शकतो आपण, ज्या ठिकाणी आपण झाडातलं अन्नद्रव्य जे वहनाचं काम असेल ते ह्या दोन जे नलिका आहे ते करत असतात. झायलम जे आहे ते काय करत असतं, आपल्या जमिनीमधले जे काही अन्नद्रव्य आहे ते पाण्यामध्ये विरघळली का ती झायलम द्वारे आपल्या पूर्ण झाडाच्या इतर भागांकडे पोहोचवण्याचं काम करत असतात. फ्लोएम काय करत असतं शेतकरी बंधूंनो, झाडाने झाडाचं अन्न तयार केल्यानंतर ते झाडाच्या इतर भागामध्ये पोहोचवण्याचं काम जे आहे ते फ्लोएम करत असतं. फुलांमध्ये, फळांमध्ये आणि मुळांपर्यंत. तर ते फ्लोएम करत असतं. तर कॅल्शियम हे असं अन्नद्रव्य आहे जे जमिनीमध्ये विरघळल्यानंतर त्या झायलमच्या माध्यमातून झाडामध्ये प्रवेश करतं. प्रवेश केल्यानंतर ज्या ठिकाणी ते जाईल ते त्या ठिकाणी झाडामध्ये तिथंच थांबतं. ते झाडाच्या इतर भागामध्ये त्याचं वहन होत नाही. म्हणजे झायलम मधून एकदा ते झाडामध्ये आलं की झाडाच्या ज्या पार्ट मध्ये ते गेलेलं आहे त्या ठिकाणी ते कॅल्शियम थांबून जाणार आहे. फ्लोएम जे झाडाचं अन्नद्रव्य एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेत असतात ते कॅल्शियम अन्नद्रव्य त्याच्या माध्यमातून त्याचं वहन होत नाही. शेतकरी बंधूंनो, हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे झाडाची अन्ननिर्मिती झाली, कॅल्शियम तयार झालं पानामध्ये आणि फळामध्ये कॅल्शियमची जर गरज असेल तर त्या पानातलं कॅल्शियम फळाकडे येत नाही. त्याच्यामुळं फळामध्ये जर कमतरता जर दिसली तर आपल्याला फवारणीद्वारे कॅल्शियम देण्याची गरज आहे. आता त्याच्यामुळं अन्नद्रव्याची कमतरता झाडामध्ये कशी ओळखण्याची गरज आहे. कॅल्शियमचा जर झाडामध्ये वहन होत नाही तर त्याची कमतरता आपले जे काही नवीन जी पानं आहेत किंवा झाडाचा जो शेंडा आहे तिथे दिसणार आहे. का तर बाकीच्या ठिकाणावरून जर त्या ठिकाणी त्याचं वहनच होणार नाही, त्याच्यामुळं झाडाची जी काही म्हणजे कॅल्शियमची जी काही कमतरता आहे झाडामध्ये शेंड्याकडे आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे. म्हणजे शेंड्याची पानं बारकी राहणं किंवा त्याचा वेडेवाकडापणा असणं, तर त्याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता आपण समजून घेऊ शकतो. फळांमध्ये सर्वात जास्त कॅल्शियमची कमतरता जाणू शकते, जसं की ब्लॉसम एंड रॉट जो टोमॅटोमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो. म्हणजे टोमॅटोचं जे फळ आहे खालच्या बाजूने किंवा देठाकडे चढतं आणि काळं पडतं, तर त्याचा जो प्रादुर्भाव आहे ते कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये जाणवत असतो. आता फळांमध्ये कॅल्शियमची कमतरता जाणवली तर पानांमधलं कॅल्शियम येणार नाही. त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियमचा बाहेरून म्हणजे फवारणी करून आपल्याला त्या ठिकाणी वापर करणं गरजेचं आहे. काही वेळेला काय होतं की कॅल्शियम फळामध्ये जो कडकपणा असतो ते घालवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम करत असतं. म्हणजे सॉफ्टनेस किंवा फर्मनेस जो असतो फळांचा तो कॅल्शियमच्या अन्नद्रव्यामुळे येत असतो. म्हणजे जर आपल्याला पाण्याचं वरती खालती झालं किंवा अचानक पाऊस झाला तर फळं तडकण्याची जी समस्या आहे ती पिकामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये येत असते. मग अशा वेळेला आपल्या पिकामध्ये जर कॅल्शियम जर नसेल तर निश्चितच ते फळ तडकण्याचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे आणि यासाठी आपल्याला त्वरित फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियम देणं गरजेचं आहे. दुसरं जे अन्नद्रव्य आहे मॅग्नेशियम, हे कॅल्शियमच्या उलट आहे. बरोबर. म्हणजे मॅग्नेशियम जे आहे हे जमिनीद्वारे सुद्धा झाडाच्या इतर भागामध्ये पसरतं आणि झाडामध्ये जे अन्नद्रव्य तयार होणार आहे ते झाडाच्या पूर्णपणे मुळांपर्यंत असेल, म्हणजे इतर भागापर्यंत असेल, फळ असेल किंवा फांद्या असेल, पानं असेल, सर्वीकडे ते झाडामध्ये जातं किंवा सर्वीकडे झाडामध्ये पसरतं. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियमची कमतरता जर आपल्याला झाडांमध्ये जर आली तर ती ओळखण्याचं काम म्हणजे कसं आहे माहितीये का, पानाच्या ज्या शिरा असतात शेतकरी बंधूंनो, त्या शिरा आपल्या हिरव्या असतात आणि जो शिरांच्या आतील जो भाग आहे तो पिवळा पडतो. असं जर असेल तर निश्चितच तुमच्या झाडामध्ये मॅग्नेशियमची कमतरता आली असेल. आणि मॅग्नेशियम मी तुम्हाला आत्ताच सांगितलं आहे की मॅग्नेशियम जे आहे इतर भागाकडून पानाकडे येत असतं. मग जर एवढ्या एक्स्ट्रीम कंडिशनला जर मॅग्नेशियमची कमतरता आपल्या झाडामध्ये दिसत असेल तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही मॅग्नेशियमचा वापर तुमच्या पिकामध्ये सुरुवातीला केलेला नाही. म्हणून ही कमतरता तुमच्या पिकामध्ये आलेली आहे.
त्याच्यामुळे तुम्हाला त्वरित एक तर तुम्ही जमिनीच्या माध्यमातून मॅग्नेशियमचा वापर करू शकता किंवा फवारणीच्या माध्यमातून देखील मॅग्नेशियमचा वापर तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. हे झालं मॅग्नेशियमची कमतरता. तसंच सल्फर. आता सल्फर हे अन्नद्रव्य कॅल्शियम सारखं आहे. ते देखील झायलेमधून वरती येतं झाडांमध्ये, परंतु झाडाच्या इतर भागामधून दुसऱ्या भागामध्ये त्याचं वहन होत नाही. म्हणून सल्फरची कमतरता देखील आपल्याला नवीन पानांवरती दिसत असते. शेतकरी बांधवांनो, अतुल सरांनी 2 वेळेस सांगितलं इतर भागातून कॅल्शियम किंवा सल्फर येत नाही. याचा अर्थ असा की जेव्हा तुम्ही वापर केला त्यावेळेस झाडाला जर उदाहरणार्थ 12 फांद्या होत्या आणि जेव्हा 13वा शेंडा झाडाला निघालाय तर ते 13व्या ठिकाणी आपल्याला जाणवणार बरोबर. कमतरता येईल किंवा तिथं पोहोचणार हा त्याचा अर्थ. सांगायची गोष्ट अशी की जेव्हा वापर करता त्यानंतरचे पुढचे काही आठवडा किंवा जे काही 4-6 दिवस आहे तोपर्यंतचा असणाऱ्या अवयवामध्ये वनस्पतीच्या ते उपलब्ध असेल. त्यानंतर येणारे जे काही अवयव वनस्पतीला येतील, मग ते फुल येईल, फांदी येईल, फळ येईल, पानं येतील, तर तिथं त्याची कमतरता असेल. हा यातून समजण्यासारखा अर्थ आहे. बरोबर आहे ते सर. दुसरं याच्यामध्ये आपल्याला जी काही कमतरता आहे अन्नद्रव्याची, म्हणजे सल्फर अन्नद्रव्याची कमतरता झाडावर जर ओळखायची असेल हो. तर मी तुम्हाला आता सांगितलं की शेंड्याची नवीन पानं. शेंडाचे पान जे आहे ते पिवळं पडत असतं. आता याच्यामध्ये मॅग्नेशियमच्या केसमध्ये आपण बघितलं शिऱ्या याच्या हिरव्या हिरव्या असतात असतात. आणि बाकीचा भाग जो पिवळा पडतो. बरोबर. सल्फरच्या केसमध्ये पूर्ण जे पान जे आहे ते तुम्हाला पिवळसर दिसणार आहे. एकसारखं एकसारखं शिरा पान आणि मधली मधली भाग दोन्ही पिवळसर दिसणार आणि ते शेंड्याकडचं पान दिसणार आहे. बरोबर. काही वेळेला काय होतं, नत्राची कमतरता आणि सल्फरची सल्फरची कमतरता ही सारखीच वाटायला लागते. बरोबर. परंतु याच्यामध्ये तुम्हाला ओळखायचंय, जर झाडाचं शेंड्याकडचं पान जर पिवळं पडत असेल तर सल्फरची कमतरता आणि झाडाचं जुनं पान जर पिवळं पडत असेल तर नत्राची कमतरता. आणि हे जर आपल्याला- शिरा हिरव्या असतील तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं कमतरता. हे साधं एक ढोबळ आपण एक ओळखण्याचं एक मापक तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे जर आपल्या याच्यामध्ये सल्फर जर कमी झालं तर आपल्याला जसं कॅल्शियमचं मी तुम्हाला मागाशी सांगितलं, सुरुवातीपासून आपल्याला कॅल्शियमचा वापर करणं आहे. बरोबर. कमतरता दिसली तर फवारणीच्या माध्यमातून करणं आहे. सेम आपल्याला सल्फरच्या बाबतीत आहे. सल्फर देखील आपल्याला सुरुवातीपासून वापरायचं तर आहेच आहे. हो. परंतु कमतरता दिसल्यानंतर आपण जमिनीद्वारे जर तुम्ही त्याचं निराकरण करायला जाशाल तर तुम्हाला तो वेळ लागेल. हो, हो. म्हणून आपल्याला त्वरित जर आपल्याला सल्फरची कमतरता जर आपल्या झाडावर जाणवली तर ती त्वरित कंप्लीट करण्यासाठी वरून एखादा आपल्याला सल्फरचा जो स्प्रे आहे तुम्हाला त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात आपण पाहिलं की अन्नद्रव्याचं महत्व किंवा त्याचा रोल काय. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात आपण पाहिलं की अन्नद्रव्याची कमतरता आली तर ती ओळखायची कशी आणि वेगवेगळ्या अन्नद्रव्याच्या वेगवेगळ्या ज्या काही लक्षणं आहेत ती आपल्याला पीक दाखवत असतं, ती ओळखणं आपल्याला शक्य झालं पाहिजे. पुढील भागामध्ये आपण अतुल सरांकडून जाणून घेऊया की या अन्नद्रव्याचा वापर करत असताना तो सगळेच्या सगळे अन्नद्रव्य वापरलेले लागू होतात की काही वाया जातात. काहींचं पूर्णतः 100% लागू होणारे अन्नद्रव्य कोणते किंवा वाया जाणारे कोणते आणि वाया जाऊ नये यासाठी काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही पण आपण ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटच्या माध्यमातून आपण आपले जे काही प्रतिक्रिया असतील, आपले जे प्रश्न असतील ते आम्हाला या ठिकाणी जरूर नमूद करा. अतुल सर, आपण या अन्नद्रव्यांचा जो वापर करतो त्यावेळेस त्याचा होणारा लॉस आहे म्हणजे 100च्या 100% उपयुक्तता त्याची होत नाही, तर ती आपण कशी वाढवू शकतो किंवा त्या काय कारणाने तो लॉस होतो त्याविषयी बोला. ह्या ठिकाणी जसं आपण बाकीच्या अन्नद्रव्य किंवा खतं आपण जमिनीमध्ये वापरतो, हो. त्याचा लॉसेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. ते आपण मागच्या नत्रस्फुरत पालाच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता हे कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर ही जी अन्नद्रव्ये जी आहे, जी आपण खतांच्या माध्यमातून दिल्यानंतर त्याचा देखील काही प्रमाणामध्ये लॉस जो आहे तो जमिनीमध्ये होत असतो. आता याच्यामध्ये आपण वेगवेगळे प्रकार आहेत जे आपण नंतर पुढच्या व्हिडिओच्या टप्प्यामध्ये बघूया की कोणकोणती खतं आपल्याला कोणकोणत्या जमिनीमध्ये कशा पद्धतीने वापरणं गरजेचं आहे. परंतु ज्या वेळेला आपण कॅल्शियम युक्त खतं जमिनीमध्ये वापरतो त्यावेळेला ती खतं म्हणजे आपल्या जमिनीमध्ये गेल्यानंतर जसं की आपण पूर्वीच्या व्हिडिओच्या टप्प्यामध्ये बघितलं होतं की फॉस्फरस जे अन्नद्रव्य हो, आहे हो. ते जमिनीमध्ये गेल्यानंतर कॅल्शियम बरोबर फिक्स होत फिक्स असतं, होऊन जातं. झिंक बरोबर फिक्स बरोबर. होत असतं. म्हणून जर कॅल्शियमची मात्रा आपल्या जमिनीमध्ये जर जे काही खताच्या माध्यमातून आपण देत असतो ती फॉस्फरस असेल ह्या अन्नद्रव्यावर फिक्स होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असतात. दुसरं जसं मी तुम्हाला मागाशी म्हटलं की कॅल्शियम पाण्यामध्ये विरघळतं. हो. पाण्यामध्ये विरघळल्यानंतर त्याची जमिनीमधली जी काही मोबिलिटी आहे किंवा वाहकता आहे ती चांगल्या प्रकारे असते. म्हणून जर जास्त प्रमाणामध्ये जर पाणी झालं ती जमिनीच्या म्हणजे मुळांच्या कक्षेच्या बाहेर जाण्याची क्षमता देखील त्याची आहे. म्हणून ते मुळांच्या कक्षेच्या बाहेर देखील जाऊ शकतं. तिसरं
जर आपल्या जमिनीमध्ये म्हणजे सोडियमचं प्रमाण जर जास्त असेल किंवा पोटॅशचं प्रमाण जर जास्त असेल किंवा मॅग्नेशियमचं प्रमाण जर जास्त असेल तर कॅल्शियम जे अन्नद्रव्य जे आहे ते दबलं जातं. बरोबर. मग हे जे काही 3 अन्नद्रव्य आहेत त्यातल्या त्यात सोडियम हा जो अन्नद्रव्य आहे तो जर आपल्या जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये जर असेल तर कॅल्शियम जे आहे ते कॅल्शियमची कमतरता आपल्या पिकाला येईल. जाणू शकतो. हो. कॅल्शियम कार्बोनेट हे जे आहे चुनखडी हम्म. याचं प्रमाण जर आपल्या जमिनीमध्ये जर जास्त असेल, हा मुक्त कॅल्शियम नसतो बरोबर. शेतकरी बंधूंनो. म्हणजे हा कॅल्शियम जो आहे हा पिकाला आवश्यक कॅल्शियम नाही किंवा तो पाण्यामध्ये विरघळत नाही. तो आपल्या जमिनीमध्ये तसाच पडून बरोबर. राहतो. मग आपण जर या वेळेला अशा वेळेला बाहेरून जर जास्त प्रमाणामध्ये खतं म्हणजे कॅल्शियम युक्त खतांचा जर वापर केला तर आपल्या जमिनीमध्ये अजून जास्त मात्रा जी आहे ती कॅल्शियमची होणार आहे आणि याने बाकीचे जे काही इतर अन्नद्रव्ये जे आहेत ते आपल्या पिकाला मिळणार नाही. बरोबर. तर याच्यासाठी मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सजेस्ट करत असतो की माती परीक्षण करणं फार गरजेचं आहे. कोणतंही पीक तुम्ही घ्याल म्हणजे वर्षातून एकदा आपल्याला माती परीक्षण करून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या जमिनीचं जे आरोग्य आहे ते आपल्याला त्या ठिकाणी कळणार आहे. कोणतं अन्नद्रव्य किती प्रमाणामध्ये आहेत, कोणत्या अन्नद्रव्याचा रेशो कसा आहे, हो. जेणेकरून ही बाकीची अन्नद्रव्ये आपल्याला कशा पद्धतीने देता येईल ते आपण म्हणजे त्या ठिकाणी समजू शकतो. आणि जो तुम्ही जो काही माती परीक्षणाचा रिपोर्ट जो आहे तो आल्यानंतर आपल्याला तो रिपोर्ट कसा वाचायचा आहे ते पण आपण एक पुढे जाऊन एखादा व्हिडिओ त्याच्यावर नक्कीच करूया बरोबर. की कोणकोणती अन्नद्रव्य आल्यानंतर आपल्याला कोणती अन्नद्रव्य कशा प्रकारे वापरायची आहेत किंवा कॅल्शियमचा मॅग्नेशियमचा रेशो कसा आहे त्याच्यावर आपल्याला पोटॅश कसं द्यायचं आहे किंवा पोटॅश आणि सोडियमचा रेशो किंवा पोटॅश आणि मॅग्नेशियमचा रेशो कसा आहे तर आपल्याला कॅल्शियम कसं द्यायचंय हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच आपण जाणून घेऊया. हे झालं कॅल्शियमच्या बाबतीत. आता दुसरं मॅग्नेशियम. मॅग्नेशियम देखील पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे घुलनशील असल्यामुळं मग ते जास्त प्रमाणामध्ये जर आपण पाणी खत दिल्यानंतर पाणी जर दिलं तर ते मुळांच्या कक्षेच्या बाहेर जाऊ शकतं. ज्या ठिकाणी मॅग्नेशियम पोटॅश आणि सोडियमची मात्रा जास्त असेल तर कॅल्शियम कमी होतं. तसंच या ठिकाणी देखील जर कॅल्शियम सोडियम किंवा पोटॅशची मात्रा जास्त असेल तर मॅग्नेशियम कमी होणार आहे. म्हणून या ठिकाणी माती परीक्षण करून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन किंवा खताचं व्यवस्थापन त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तिसरा जो अन्नद्रव्य आहे सल्फर. बरोबर. मी सुरुवातीला सांगितलं सल्फर एकमेव असं अन्नद्रव्य आहे जे आपल्या जमिनीसाठी किंवा आपल्या जमिनीच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचं अन्नद्रव्य आहे. कारण की आपल्या जमिनी जी आहे त्याचा जमिनीचा जो पीएच आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. म्हणजे अल्कलाईन जो पीएच आहे तो आपल्या जमिनीचा होत चाललेला आहे. आपल्या जमिनीचा पीएच कमी करण्याचं काम जे आहे ते सल्फर जे अन्नद्रव्य करत असतं. म्हणून सल्फरचा वापर जर तुम्ही सुरुवातीपासून जर केला तर निश्चितच तुमच्या जे काही जमिनीमध्ये जे काही इतर अन्नद्रव्य आहे ते उचलण्यासाठी सल्फर जे अन्नद्रव्य आहे ते मदत करत असतं. जसं की तुम्हाला मगाशी सांगितलं की कॅल्शियम किंवा सोडियम हे एकमेकांचे शत्रू आहेत तसं सोडियम आणि सल्फर हे एकमेकांचे शत्रू आहेत. तर सोडियमची मात्रा जास्त असेल तर सल्फर आपल्याला त्या ठिकाणी वापरणं गरजेचं आहे जेणेकरून सोडियम बाजूला होऊन सल्फर जे आहे ते आपल्या पिकाला चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत राहील. तर हे थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला सॉइल किंवा माती परीक्षणाच्या आधारे या तिन्ही अन्नद्रव्याचं जे नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो हे आपण या ठिकाणी जाणून घेतलंय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा की जसं अन्न घटक वापरा, कोणते अन्न घटक किती प्रमाणात वापरा हे सांगणारे असंख्य आपल्याला माहितीचे व्हिडिओ किंवा माहिती बऱ्याच ठिकाणी असेल. पण कोणत्या अन्नद्रव्याचा कशा पद्धतीने लॉस होतो आणि तो लॉस होऊ नये किंवा तो टाळण्यासाठी काय नियोजन करायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला फायदेशीर ठरेल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून अवश्य सांगा. अतुल सरांना माझा पुढील प्रश्न आहे की आता आपल्याला अन्न घटक निवडायचा आहे. मग सल्फर निवडत असताना कोणते कोणते त्याचे पर्याय आहेत, मॅग्नेशियम निवडत असताना कोणते कोणते पर्याय आणि कॅल्शियम निवडत असताना असलेले पर्याय आणि त्यातल्या त्यात कोणता पर्याय मी निवडावा जो की मला प्रभावी पण असेल आणि शेतकऱ्यांना खिशाला पण परवडेल. तर त्याविषयी आपण काय सांगाल? सर्वात महत्वाचा टप्पा शेतकरी बंधूंनो आलेला आहे की आपण बघितलं कमतरता कशी आहे, काय रोल आहे या अन्नद्रव्याचा, परंतु मार्केटमध्ये भरपूर प्रमाणामध्ये ह्या खतांचे प्रकार आहेत उपलब्ध आहेत. तर आपल्याला आपल्या जमिनीसाठी कोणता प्रकार मला घ्यायचा आहे किंवा कोणतं अन्नद्रव्य आपल्या खिशाला परवडेल आणि माझ्या पिकाचं पण उत्पादन फायदा होईल तर ते आपण ह्या 5 ते 10 मिनिटाच्या टप्प्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत शेतकरी बंधूंनो. कॅल्शियम. आता आपण पहिलं जे अन्नद्रव्य आपलं कॅल्शियम. कॅल्शियम जसं आपण बरीचशी चर्चा कॅल्शियमवर केलेली आहे.
तर कॅल्शियम हे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये टाकायचं की नाही किंवा किती प्रमाणामध्ये टाकायचं, तर याला मी मागाशी सांगितलं की तुम्हाला माती परीक्षणाचा आधार घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आता आपली जमीन चोपन असू शकते, क्षारीय असू शकते, बरोबर. चुनखडीयुक्त जमीन असू शकते. आता ह्या तिन्ही वेगवेगळ्या जमिनीमध्ये किंवा काही जमिनीचा पीएच वाढलेला असेल, काही जमिनीचा पीएच कमी असेल. हो. आता अशा जमिनीमध्ये कॅल्शियम युक्त खतांचा जर आपल्याला वापर करायचा असेल तर तो कसा करायचा ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तुमची चोपनयुक्त जमीन आहे. चोपनयुक्त जमीन म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त आहे. जास्त आहे. मग अशा वेळेला आपल्याला कॅल्शियमचा वापर करायचा आहे का? तर करायचा. तो कॅल्शियमचा वापर कोणत्या खताच्या माध्यमातून करायचा आहे तर ते आपण जाणून घेऊया. जर तुमच्या जमिनीमध्ये तुम्ही माती परीक्षण केलं आणि सोडियमची मात्रा तुमची जमिनीमध्ये आली 1 मिली इक्विव्हॅलंट, तर त्या ठिकाणी जर कॅल्शियमचा स्रोत आपल्याला जर वापरायचा असेल तर मार्केटमध्ये सर्वात स्वस्त जिप्सम मिळतं. जिप्सम आपल्याला कोणत्याही कृषी विभागामध्ये आपल्याला जिप्सम मिळू शकतं किंवा कोणत्याही आपल्या खताच्या दुकानामध्ये गेलं तर त्या ठिकाणी जिप्सम जे आहे ते कमी याच्यामध्ये मात्रेमध्ये तुम्हाला मिळू शकतं. जर आपल्या जमिनीमध्ये आपल्याला जिप्सम वापरायचा असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1 मिली इक्विव्हॅलंट सोडियमच्या तुलनेमध्ये 1.5 मेट्रिक टन जिप्समचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे, एकरेला करायचा. आणि तो कधी करायचा आपल्याला? जमीन ज्या वेळेला आपण तयार करतो त्यावेळेला आपल्याला जिप्समचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे, जेणेकरून आपली जी चोपन जमीन झालेली आहे, चोपन जमीन कशामुळे झाली? सोडियममुळे. मग जिप्समचा वापर केल्यामुळे याच्यामधला जो कॅल्शियम आहे तो त्या सोडियमला बाजूला करतो आणि त्या मातीच्या कणांवरती स्वतः जाऊन बसतो, जेणेकरून आपल्या पिकाला कॅल्शियम पण मिळतं आणि जो काही हानिकारक जो सोडियम क्षार आहे ते दबून राहतो किंवा आपल्या मुळाच्या कक्षेपासून दूर निघून जातो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जिप्समचा वापर करायचा. तुमची माती परीक्षणाची सोडियमची जी रिक्वायरमेंट आली 2 मिली इक्विव्हॅलंट, तुम्हाला 3 टन वापरायचं आहे किंवा ज्या जास्त आली तर त्याचं त्या रेशोमध्ये तुम्हाला जिप्सम वापरायचं आहे. फक्त 1.5 टनाच्या वरती जर तुम्ही जिप्सम वापरत असाल तर तुम्हाला ते स्प्लिट मध्ये वापरायचं आहे. एकाच वेळेला पूर्ण जिप्समची मात्रा त्या ठिकाणी वापरायची नाही, हे लक्षात घ्या शेतकरी बंधू. दुसरं, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुनखडीयुक्त तुमची जमीन आहे. आता त्या जमिनीमध्ये कॅल्शियमची मात्रा ऑलरेडी आहे पण ती तुमच्या पिकाला लागू होणारी नाही. मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? जर तुम्ही सल्फर युक्त खतांचा जर वापर त्या ठिकाणी केला तर तुम्हाला कॅल्शियम ऍडिशनल द्यायची गरज नाही, कारण की ते जे आहे सल्फर तुमच्या कॅल्शियमला बाजूला करणार आणि ते कॅल्शियम तुमच्या पिकाला मिळणार आहे त्या ठिकाणी. म्हणजे चुनखडीयुक्त जर जमीन असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला कॅल्शियमचा स्रोत तुमच्या पिकाला जर द्यायचा असेल तर तुम्ही फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियम नायट्रेटचा वापर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी करू शकता. जमिनीमध्ये जर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट वगैरे जर द्यायचा असेल तर तुम्हाला स्प्लिट मध्ये त्या ठिकाणी कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचंय. तुम्ही माती परीक्षण केलं, 1 ते 5% तुमची चुनखडी आली, तुम्ही कॅल्शियम नायट्रेट आरामशीर वापरू शकता, काही गरज नाही. 5 ते 10% पर्यंत तुमचं कॅल्शियम कार्बोनेट जर त्या ठिकाणी आलं तर तुम्हाला कॅल्शियम नायट्रेट त्या ठिकाणी देता येणार नाही. कॅल्शियम सल्फेट त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे. आता कॅल्शियम सल्फेटचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता, सल्फरचा वापर त्या ठिकाणी करू शकता, जेणेकरून कॅल्शियम बाजूला होईल आणि तो तुमच्या पिकाला चांगल्या प्रकारे मिळत राहील. आता हे झाले तुमची जी काही जमीन खराब जमीन आहे त्या ठिकाणी कॅल्शियम आपल्याला कशा पद्धतीने वापरायचं. परंतु मार्केटमध्ये इतरही काही कॅल्शियम युक्त फर्टिलायझर उपलब्ध आहे, जसं की डोलोमाइट लाईम, हे पण आता नवीन खत मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे. हे खत ज्याच्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळत असतात, परंतु याची उपलब्धता पिकाला खूप स्लो पद्धतीने होत असते. म्हणून ते सुरुवातीला वापरणं बेसलला वापरणं गरजेचं आहे. जिप्सम तुम्हाला मी सांगितलं कुठे वापरायचंय. लाईम तुम्हाला सांगितलं, लाईम म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट. जर तुमची ऍसिडिक जमीन असेल त्या ठिकाणी तुम्हाला पीएच वाढवण्यासाठी लाईमचा वापर करायचा आहे आणि तुमची जमिनीचा पीएच जर अल्कलाईन आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला जिप्समचा वापर करायचा आहे कॅल्शियमचा स्रोत म्हणून. दुसरं, कॅल्शियम नायट्रेट तुम्हाला मी सांगितलं कशा पद्धतीने वापरायचं आहे. तिसरं, तुम्ही ज्यावेळेला सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर करता त्याच्यामधून देखील तुमच्या जमिनीला किंवा तुमच्या पिकाला कॅल्शियम शेतकरी बंधूंना मिळणार आहे. दुसरं, चिलेटेड कॅल्शियम मार्केटमध्ये उपलब्ध आहे, ते देखील तुम्ही कॅल्शियमचा स्रोत म्हणून वापरू शकता. आता हे जे सांगितलं मी जमिनीद्वारे वापरणारी खतांचं तुम्हाला मी नियोजन सांगितलं. कॅल्शियम नायट्रेट तुम्ही फवारणीमधून पण देऊ शकता किंवा जमिनीमधून पण देऊ शकता, परंतु मार्केटमध्ये कॅल्शियमचा एक असा स्रोत आहे जो तुमच्या पिकाला जर कॅल्शियमची गरज त्वरित आहे आणि ती जर भागवायची असेल
तर तुम्हाला कॅल्शियम क्लोराईड हम्म. हे तुम्हाला फवारणीमधून द्यावं. द्यायचं. कॅल्शियम क्लोराईड जे आहे पाण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे घुलनशील आहे आणि फवारणीसाठी अतिशय योग्य आहे. म्हणजे कॅल्शियम क्लोराईड जर तुम्ही फवारणीमधून दिलं आणि तुमच्या पिकामध्ये जर कॅल्शियमची कमतरता जर असेल, म्हणजे ब्लॉसम एंड रॉटचा जो इश्यू येतो किंवा फळ तडकण्याची समस्या असते, तर अशा वेळेला तुम्ही कॅल्शियम क्लोराईडचा स्प्रे त्वरित घ्या. तुमचं कॅल्शियमची कमतरता म्हणजे झाडाची पूर्ण होणार आहे आणि ही जी काही समस्या आली असेल त्याच्यामध्ये पीक लगेच जे आहे आपल्याला लगेच आपल्याला रिझल्ट त्या ठिकाणी recovery. हो. रिकव्हरी त्या ठिकाणी फास्ट होणार आहे. शेतकरी बंधूंनो, हे तर झाले आपले कॅल्शियम क्लोराईड वगैरे आपण फवारणीच्या माध्यमातून आपण बघितलं. परंतु अजून एक कॅल्शियमचा सोर्स मार्केटमध्ये लिक्विड कॅल्शियम आलेला आहे. कॅल्शियम 11% कॅल्शियम हो. आपण म्हणू शकतो. ते देखील आपण फवारणीच्या माध्यमातून कॅल्शियमचा स्रोत म्हणून वापरू शकता. लिक्विड असल्यामुळं आणि त्याचे जे काही पार्टिकल स्मॉल पार्टिकल असल्यामुळं फवारणीच्या माध्यमातून दिल्यामुळं ते त्वरित जे आहे ते आपल्या लागू पिकाला लागू होतात आणि कॅल्शियमची कमतरता जी आहे ती आपण त्वरित कंप्लीट करू शकतो पिकाची. बरोबर. तर हे कॅल्शियमचे वेगवेगळे स्त्रोत जे आहे आणि कोणत्या वेळेला कोणता कॅल्शियमचा स्त्रोत आपल्याला वापरायचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे शेतकरी बंधूंनो. तसं बाकीच्या खतांमधून देखील जसं SSP आहे त्याच्यामधून सुद्धा कॅल्शियम मिळतं. तुम्ही यारामीला कॉम्प्लेक्स वापरत असाल त्याच्यातून देखील कॅल्शियम जे आहे ते तुमच्या पिकाला मिळणार आहे. आता शेतकरी बंधूंनो, आपण कॅल्शियमचे जे काही स्त्रोत बघितले, परंतु आता आपण मॅग्नेशियम हे जे काही अन्नद्रव्य आहे याच्याबद्दलचे स्त्रोत जर बघायचे असेल तर मॅग्नेशियम सल्फेट हे सर्वश्रुत आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुम्ही त्याचा वापर पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत असता. हो. परंतु जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओच्या याच्यामध्ये सांगितलं की मॅग्नेशियम हे अन्नद्रव्य असं आहे की जमिनीमधून पिकामध्ये सुद्धा जातं आणि पिकामधून इतर पिकाच्या भागामध्ये सुद्धा जात असतं. हो. म्हणून मॅग्नेशियमचा वापर जो आहे तो आपल्याला स्प्लिटमध्ये करायचा आहे. एकाच वेळेला आपल्याला मॅग्नेशियमचा वापर करायचा नाही, कारण की मॅग्नेशियम तुमच्या जमिनीमध्ये जर जास्त झालं तर ते कॅल्शियमला दाबणार आहे. हो, हो. म्हणून मॅग्नेशियमचा वापर जो आहे आपल्याला टप्प्याटप्प्याने करायचा आहे. ज्या वेळेला गरज आहे त्यावेळेला तुम्ही वापर केला तर त्वरित त्याचा जो काही रिझल्ट जो आहे तो तुम्हाला तुमच्या पिकाला लगेच दिसणार आहे. तर मॅग्नेशियम नायट्रेट असेल ते तुम्ही वापरू शकता. मॅग्नेशियम सल्फेट आहे त्याच्याद्वारे सुद्धा मॅग्नेशियम तुम्हाला मिळू शकतं. केमॅग जे आहे ज्याच्यामध्ये पोटॅश, मॅग्नेशियम, सल्फर जे आहे तिन्ही घटक आहे ते देखील पिकाला मॅग्नेशियमचा स्त्रोत म्हणून तुम्ही वापरू शकता. डोलोमाइट लाईम जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं त्याच्याद्वारे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हे दोन्ही अन्नद्रव्य आपल्या पिकाला मिळणार आहेत. तर मॅग्नेशियमचे असे वेगवेगळे स्त्रोत जे आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जे आपल्या काही नवीन ग्रेड मार्केटमध्ये आलेले आहेत 10-20 त्याच्यामध्ये देखील मॅग्नेशियम जे आहे ते ऑक्साईड फॉर्म्युलेशन मध्ये मॅग्नेशियम त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तर त्याच्यामुळं तुम्हाला मॅग्नेशियमचे असे वेगवेगळे स्त्रोत उपलब्ध आहे आणि याच्याद्वारे तुम्ही मॅग्नेशियमची रिक्वायरमेंट जी आहे ती आपल्या पिकाची फुलफिल करू शकता. तिसरं जे अन्नद्रव्य आहे सल्फर. म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही जमिनी प्रॉब्लेमॅटिक जमिनी असतात. चोपेन जमीन असेल, कॅल्शियम कार्बोनेट युक्त जमीन असेल किंवा ज्या जमिनीचा पीएच जास्त झालेला असेल, अशा जमिनीमध्ये तुम्हाला सल्फरचा वापर सुरुवातीपासून आणि टप्प्याटप्प्याने करणं गरजेचं आहे. कारण की जर आपली जमीन सुधारणा करणं गरजेचं आहे, जमिनीचं रेक्लिमेशन आपल्याला जर करायचं असेल तर सल्फर हे एकमेव अन्नद्रव्य असं आहे जे पिकामधले जे काही सोडियम असेल, कॅल्शियमची मात्रा जास्त असेल किंवा इतर क्लोराईड जास्त प्रमाणामध्ये आपल्या जमिनीमध्ये जर असेल किंवा आपल्या जमिनीचा पीएच वाढलेला असेल, अशा वेळेला सल्फर अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये आपल्या जमिनीमध्ये जर केलं तर निश्चितच या ज्या काही समस्यावर आपण मात चांगल्या प्रकारे करू शकतो. आता सल्फर हे अन्नद्रव्य वापरायचे स्त्रोत मार्केटमध्ये भरपूर आहेत आणि तुमच्या पण डोक्यामध्ये संभ्रम थोडासा असेल की 90% सल्फर पण असते, 80% पण सल्फर असते, तर मी कोणतं सल्फर आपल्या पिकाला देऊ शकतो. तर शेतकरी बंधूंनो, जे सोर्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये एक पहिला सल्फरचा सोर्स येतो ते एलिमेंटल सल्फर. म्हणजे 90% मधलं डाळीसारखं सल्फर तुम्ही वापरता. म्हणजे बरेचसे मार्केटमध्ये बेन्सल नावाचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे महाजन कंपनीचं, ते तुम्ही बऱ्याच वर्षापासून वापरता आहे. 90% ग्रॅन्युलरचं सल्फर मॅक्स म्हणून प्रोडक्ट आहे ॲग्रोस्टारचं, ते देखील तुम्ही वापरताय. तर हे जे काही सल्फर जे आहे त्या सल्फरचं जमिनीमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा ऑक्सिडेशन होतं. म्हणजे पाण्याबरोबर त्याचा संपर्क आला, त्याचं ऑक्सिडेशन झालं, सल्फर जे आयन्स आहेत त्या खताच्या त्या गोळीच्या याच्यामधून बाजूला येतात आणि मग आपल्या पिकाला उपलब्ध होतं. म्हणून तुम्हाला जर अशा पद्धतीचं जर खत वापरायचं असेल, डाळीयुक्त खत असेल किंवा 90% जे सल्फर तुम्हाला जर वापरायचं असेल ते तुम्हाला सुरुवातीला वापरायचं. बरोबर. तुम्ही नंतरच्या याच्यामध्ये ते वापरू शकत नाही, कारण की त्याला उपलब्ध व्हायचा कालावधी खूप मोठा आहे. म्हणून तुम्हाला जमीन करताना, बेड तयार करताना
किंवा बेसल डोस आपण म्हणू शकतो त्यावेळेस लागवडीच्या वेळेला, त्यावेळेला आपल्याला ते सल्फर वापरायचं आहे. दुसरं जे 90% सल्फर आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहे म्हणजे डिस्पर्जल ग्रॅन्युलर फॉर्म मध्ये उपलब्ध आहे, जे पाण्यामध्ये लगेच विरघळतं. सल्फर फास्ट फॉरवर्ड फॉरवर्ड हम्म. जे आहे ते मार्केटमध्ये उपलब्ध आहे, किंवा फर्टिस बरोबर. नावाचं प्रोडक्ट मार्केटमध्ये उपलब्ध आहे, जे पाण्यामध्ये विरघळलेलं स्वरूपात असल्यामुळे ते जमिनीमध्ये सुद्धा देऊ शकतो, किंवा ड्रीपद्वारे सुद्धा देऊ शकतो. हे सल्फर जे आहे ते आपण सोडू शकतो, जेणेकरून त्वरित जे आपल्याला सल्फरची जी मात्रा आहे ते आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि सल्फेट फॉर्म मधलं सल्फर हे आपल्याला लागत असतं, ते याच्या माध्यमातून आपण आपल्या पिकाला देतो. पिकाला देऊ शकतो. म्हणजे जो दाणेदार स्वरूपातला सल्फरचा जो कालावधी आहे तो आपण या ठिकाणी कमी करू शकतो. तर हे झालं सल्फर जे आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध असलेले सल्फरचे जे प्रकार आहेत. परंतु मॅग्नेशियम सल्फेट दिलं आपण, त्याच्यामधून सुद्धा सल्फर जाणार आहे. अमोनियम सल्फेट खत वापरतो, त्याच्यामधून देखील सल्फर जाणार आहे. सिंगल सुपर फॉस्फेट हे वापरतो, त्याच्यामधून देखील आपल्याला सल्फरची मात्रा आपल्या पिकाला मिळत असते. म्हणजे सल्फरचे स्रोत अनेक आहेत, परंतु जसं मी सुरुवातीला सांगितलं, सल्फरची रिक्वायरमेंट असलेली जी काही पिकं आहेत, जसं की कांदा असेल, ऊस असेल, तेलवर्गीय पिकं असेल, तर यांना ऍडिशनल सल्फरची मात्रा तुम्हाला त्या ठिकाणी देणं फार गरजेचं आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सोर्स आपण या ठिकाणी पाहिले, कोणकोणत्या जमिनीमध्ये कोणकोणतं खत, कोणकोणत्या प्रकारचं खत आपल्याला त्या ठिकाणी वापरायचं आहे ते देखील आपण पाहिलं. परंतु शेतकरी बंधूंनो, माझं सर्व शेतकऱ्यांना एक निवेदन राहील की ज्या वेळेला तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन करता त्यावेळेला माती परीक्षण करूनच तुमचं पुढचं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी करा, जेणेकरून आपला खतांवरचा जो काही ऍडिशनल खर्च आहे तो आपण कमी करू शकतो, किंवा जी काही खतं आपण आपल्या जमिनीमध्ये असताना देखील अतिरेक वापर करतो, जेणेकरून बाकीचे अन्नद्रव्य त्यांनी दबतात आणि आपल्या पिकाचं नुकसान होतं. बरोबर. मग याच्यासाठी एक माती परीक्षण जर तुम्ही केलं तर निश्चितच तुम्ही तुमचं चांगल्या प्रकारचं अन्नद्रव्य व्यवस्थापन तुमच्या पिकाचं जे आहे ते करू शकता. शेतकरी बांधवांनो, अतिशय उपयुक्त अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतुल सरांकडून समजून घेतली. कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर यापुढे आपण वापरत असताना या व्हिडिओतील माहिती आपल्या नक्की कामाची असेल याची मला खात्री आहे. मित्रांनो, व्हिडिओ आपल्याला जरूर आवडेल. आपण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि इतर शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर या अन्न घटकांविषयी, या अन्न घटकांच्या वापराविषयी आणि या अन्न घटकाचा वापर करत असताना असणारे जे काही पर्याय आहेत बाजारात, ते योग्य पर्याय निवडण्याविषयी माहिती मिळेल. आणि ॲग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, तिथेही फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून पिकांच्या उत्पादन वाढीसाठी जे विविध आपण माहिती देत असतो ती आपल्यापर्यंत लवकरात लवकर येईल आणि कमीत कमी खर्चामध्ये आपण जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी नियोजन करू शकू. तुर्तास थांबूया. धन्यवाद.